ते बोललं गेलं पाहिजे. पण ह्या सगळ्या केसमध्ये जी काय माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न झालेला आहे, मी या महिलेवरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. कारण हे सगळं खोटं आहे आणि खोट्यामध्ये त्याच्यामध्ये माझा काडी मात्रही संबंध नाही. त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा संबंध लावण्याचा आणि माझी बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला आहे, मी कोर्टामध्ये जाणार आहे आणि मी नक्कीच तिथे न्याय मागणार आहे. तुम्ही नाव घेतलं नाही यामध्ये की या महिला असंच उल्लेख करत आला, तुम्ही कोणाच्या घेतला ना पहिले. विरोधात अब्रू नुकसानीचा दावा कोणाच्या विरोधात? सीमा पांडुरंग नाफडे यांनी ज्या काल येऊन, जिथे माझा कुठेही संबंध नाही, जिथे दूरदूरपर्यंत मी त्या केस संदर्भात कधीही पोलीस स्टेशनला फोनही केलेला नाही किंवा कुठल्याही ठिकाणी मी फोन केलेला नाही किंवा मी कुठेही कधी प्रेशर आणल्याचा काहीच संबंध नाही. कारण एकदा माझ्याकडून नोकरीवरून मी काढून टाकल्यानंतर त्या परिवाराशी संबंध ठेवण्याचा काही संबंध नाही. म्हणजे मीच काय माझ्या खडसे कुटुंबातला कुणीही कुठेही फोन केलेला नाही की ह्या केस संदर्भामध्ये. मग असं असताना कुणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी, राजकीय दबावाखाली ती बिचारी महिला येते आणि राजकीय दबावाखाली ती वक्तव्य करते. पण हे जे काय होतं आहे त्याच्यामुळे माझी बदनामी झाली आहे. ज्या गोष्टीमध्ये माझा संबंध नाही त्या गोष्टीमध्ये माझा संबंध जाणून बुजून खेचण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. सगळे राजकीय प्रेरित होतं असं वाटतंय मग? आहेच की, मी हे सिद्ध करून दाखवलं ना. कोण आहे तो? यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, गुणवंत नीळ, बामनोदचा माणूस आहे. त्याचा काय संबंध आहे या विषयी? कार्यकर्ता आहे ना तो यांचा. हे काय पक्षाचा पदाधिकारी आहे, त्यांचा घड्याळाचा गमछा घातलेला आहे. हाच व्यक्ती तिथे घेऊन आलेला होता, हाच व्यक्ती तिथे आकारतांडवपणा करत होता एसपींच्या समोर. एसपींना विचारा ना, साक्षीदार आहेत एसपी. मी याच्यामध्ये साक्षीदार म्हणून एसपींचाही उल्लेख करणार आहे माझ्या केसमध्ये. कारण हे सगळं त्यांच्या समोर झालेलं आहे, ते त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी ना. काय संबंध? आणि ती मुलगी साधी आहे हो. त्या मुलीला जबरदस्तीने काहीतरी भूलतापा देऊन राजकारणाचा बळी ठरवतायत का तुम्ही? एखाद्या महिलेला न्याय देत असताना तिचा राजकारणासाठी वापर करतात. तिला न्याय द्या ना. न्याय द्यायसाठी तुम्ही त्या खुर्चीवर बसले आणि तुम्ही काय राजकारणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत? लाज वाटली पाहिजे रुपाली चाकणकरला. तुम्ही जसं मगाशी म्हटलं की एफआयआर मध्ये तुमचा कुठेही उल्लेख नाही, तर काल जे घडलं हे सगळं प्री प्लॅन ड्रामा होता असं वाटतं का? प्री प्लॅन ड्रामाच आहे. मी तेच दाखवते तुम्हाला की हे सगळं प्री प्लॅन ड्रामा आहे. गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून रुपाली चाकणकरांनी सारखा एसपींना फोन केलेला आहे, तिथल्या फैजपूरच्या पीआयला फोन केलेला आहे की काहीही करा पण रोहिणी खडसेंवरती गुन्हा नोंद झाला पाहिजे. का? कारण रुपाली चाकणकरांचं सगळं जे काय कामकाज चाललं आहे ना, जे काय सगळ्या पद्धतीचं कामकाज चाललं आहे ते सगळं काढण्याचं काम रोहिणी खडसे करते. तुझ्यावरती तुझा राजीनामा मागते म्हणून तुझी जीवावर आलेली आहे, दुसरं काय? म्हणून हे सगळं प्री प्लॅन आहे. आदल्या दिवशी सगळं ठरवण्यात आलं, त्या माणसाला सांगण्यात आलं. त्या माणसाने त्या बिचाऱ्या महिलेला काय सांगितलं मला माहीत नाही. तिला फसवणूक करून तिला इथपर्यंत घेऊन आले. इथपर्यंत घेऊन आल्यानंतर तिला वधवायला लावलं. बाजूला मागे बसल्यानंतर दबाव तयार केला तिच्यावर. तिने जे तिला पढवून आणलं होतं ती बोलली. ते बोलल्यानंतर तिला तुम्ही घरी सोडलं. ती पोलीस स्टेशनला गेली आणि त्याच्यानंतरच तिची तक्रार आहे ना, दाखवा मला त्या तक्रारीमध्ये. ती स्वतः मान्य करते की मी माझ्या आणि माझ्या मुलीच्या भविष्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन एफआयआर नोंदवली नाही. मग याच्यात रोहिणी खडसेचा काय संबंध? ताई, आपण म्हटलं की जसं सदर पदाधिकाऱ्यांनी जे आहे त्या महिलेला ते घेऊन आलेले आहेत, मात्र आता आपण म्हणतोय की या प्रकरणी आपण महिलेविरोधात अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार आहे. त्या पदाधिकाऱ्याविरोधात काही आपण तक्रार करणार आहोत? त्या महिलेकडून मला एवढंच आहे की मी एफआयआर दाखल केल्यानंतर खरं खोटं सगळं बाहेर येईल. आणि माझी या निमित्ताने एसपी महोदयांना देखील आणि सगळ्या यंत्रणांना देखील विनंती आहे की ह्या प्रकरणाच्या खोलापर्यंत तुम्ही गेलं पाहिजे. काढा ना CDR. जो गुणवंत नीळ नावाचा माणूस त्यांच्यासोबत आहे त्याचा CDR काढा. रुपाली चाकणकरांचा CDR काढा. आणि त्याचबरोबर त्या मुलीच्या भावाचा, तिच्या वडिलांचाही CDR चेक करा. कोण कोणासोबत बोलत होतो या 2 दिवसात जरा चौकशी. दूध का दूध और पाणी का पाणी हो जाने दो. सगळे एकमेकांची चर्चा करून करून इथे आलेले आहे. एवढी हिंमत आहे ना, CDR काढा. मी सांगते काय काय कुणाकुणाची चर्चा कुणाकुणासोबत झालेल्या आहेत. तर सोपं आहे आणि ती मी मागणी करणार आहे की या 3 लोकांचे CDR चेक करा. यांचं सगळ्यांचा एकमेकांबरोबर संवाद चांगल्या रीतीने झालेला आहे. तुम्ही हा फोटो बघितला असेल. अनोळखी व्यक्तीसोबत एवढा याच्यात बोलत नाहीत आपण. कोपऱ्यात जाऊन चांगलाच संबंध आहे. लाडका भाऊ आहे, त्याच्या घरी गेलात तुम्ही, लाडक्या भावाच्या घरी जाऊन आलात. त्याच्यामुळे मी जे मागणी केलेली आहे माझी या निमित्ताने परत एकदा सरकारकडे मागणी आहे. जो राजकीय दृष्ट्या प्रेरित
अध्यक्ष महिला आयोगाला नकोय. तात्काळ रुपाली चाकणकरचा राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि अशा राजकारणासाठी महिलांचा वापर करणाऱ्या आणि महिलांना जबरदस्तीने बोलवतं करणाऱ्या महिला जे चुकीचं बोलवत आहेत, त्यांना न्याय न देता त्यांचा कुठेतरी राजकारणासाठी वापर करत असतील तर अशा महिलेला महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसण्याचा अधिकार नाही. तिने स्वतःहून पद सोडावं किंवा मी सरकारला या बाबतीमध्ये अजूनही मी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना हे सगळे पुरावे घेऊन जाऊन मी मागणी करणार आहे की यांच्या सगळ्यांचं CDR चेक केलं गेलं पाहिजे. काल त्यांनी ही पण मागणी केली की हे जे सारं प्रकरण आहे राज्याचे गृहमंत्र्यांकडे आम्ही हे प्रकरण मांडू. आता तुम्ही जे काही पुरावे दिलेत यात सगळं ही कॉन्स्पिरसी असल्याचा तुमचा दावा आहे. तर गृहमंत्र्यांचा उल्लेख त्यांनी केला. गृहमंत्र्यांनी वैयक्तिक या प्रकरणामध्ये लक्ष घालायला हवं का? आणि जर समजा घालावं, माझी स्वतःची मागणी आहे की या केसमध्ये मी तुमचंच गृहमंत्री तुमचेच खाते आहेत ना, मी कधीतरी SP-ना फोन केला आहे का हे त्यांनी चेक करावं. मी कधीतरी या प्रकरणामध्ये फैजपूरच्या PIला फोन केला आहे का त्यांनी चेक करावं. कुठे तर केलं असेल ना, जर ते म्हणतायत तर चेक करावं. माझी काही म्हणणं नाही, पण माझी जी मागणी आहे ती त्यांनी पूर्ण करावी. ह्या सगळ्यांचं CDR चेक करावं. ह्या CDR चेक केल्याबरोबर दूध का दूध और पाणी का पाणी बराबर हो जाएगा. त्यांचे सगळे आरोप खोटे असं म्हणायचे तुम्हाला? त्यांनी जे काही आरोप काल तुमच्यावरती केले सीमा नाफडेंमध्ये, मी म्हणण्यापेक्षा त्यांनीच हे मान्य केलंय. ही जी FIRची कॉपी आहे ना दादा, ह्या FIRच्या कॉपीत कुठेतरी उल्लेख असता ना रोहिणी खडसेंचा, आहे का? मी तर वाचायला दिली होती तुम्हाला. पुण्यातल्या वैष्णवी मग मी महिला समुपदेशन येथे मुलीच्या खर्चासाठी काही पैसे दिल्याचे कबूल केल्याने त्यास अनुसरून 26/10/2024 रोजी फोन करून पैसे पाठवण्याबाबत सांगितले असता ती धमकी दिली वगैरे त्यांच्या पतीने असं वगैरे त्याच्यात उल्लेख आहे. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला मी NCR दाखल केली होती आणि ह्याचमध्ये एक वाक्य ह्याच केसमध्ये दिलेलं आहे की सदर ठिकाणावरून म्हणजे सदर ठिकाणी सदर अर्जाची चौकशी माझे सासरचे वर लोकांवर ते कोणी आले नसल्याने सदर ठिकाणाहून ती पोलीस स्टेशनला गेली वगैरे जाऊन दाखल करण्याबाबत पत्र दिले, परंतु मला माझे सासरचे नांदवण्यास घेऊन जातील या आशेने मी त्यांच्यावर आत्तापर्यंत गुन्हा दाखल केला नाही. म्हणजे त्या महिलेला आशा होती की सासरचे लोक तिला नोंदवायला घेऊन जातील म्हणून तिने आत्तापर्यंत गुन्हा दाखल केला नाही, हे ती म्हणते तिच्या NCRमध्ये. मग आत्ता तिने स्वतःहूनच गुन्हा दाखल केला नाही तर इथे रोहिणी खडसेचा संबंध आला कुठे? आणि रोहिणी खडसे तिच्याबरोबर कधीतरी बोलल्याचा तिने एखादा तरी पुरावा दाखवावा. ज्या दिवशीपासून पांडुरंग नाफडे हा माझ्याकडे नोकरीपासून मी त्याला काढलेला आहे त्याच्यानंतर माझा सीमा नाफडे काय तिचा भाऊ तिचा परिवार कुठेही संबंध नाही. बरं, ही सीमा नाफडे महिला मला कधी येऊन भेटली आणि तिने कधी ह्या तक्रारी मला सांगितल्यात ते मला आठवत नाही, किंवा आठवण्या म्हणजे ती मला फोनच केलेला नाही. त्यामध्ये ती उल्लेख करते की मी फोन केला, मला असा कुठलाही फोन तिच्याकडनंही आलेला नाही किंवा तिने मला कुठलं पत्रही पाठवलं नाही. कदाचित पाठवलं असतं तर ते मी मदत करूच शकली असती तिला. आणि ह्या संदर्भामध्ये ही महिला अचानक काल का आली तर याच्या बाबतीमध्ये का आली म्हणजे तिने या पूर्ण FIRमध्ये तुम्ही बघितलं असेल तर माझा उल्लेख फक्त तो माझ्याकडे नोकरीला होता एवढाच केलेला आहे. मी जर धमकावल्याचा किंवा मी तिला कधी फोन केल्याचा किंवा मी पोलीस स्टेशनवरती दबाव आणल्याचा जर उल्लेख असता तर जी तिने NCR नोंदवली आहे, पहिले NC नोंदवली होती त्यात असता, आत्ता जी FIR नोंदवली आहे त्यात माझा उल्लेख असता, जी भुसावळला तक्रार दाखल केली, जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली, कुठे तर माझा उल्लेख असता ना, कुठेही उल्लेख नाही. पण 1 वर्ष आधी जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती ज्याचा महिला समुपदेशन केंद्राने ती केस निकाली लावली, त्या 1 वर्ष आधीच्या केसला आत्ता चर्चेत आणण्याचा हेतू का आहे? कारण शिळ्या कढीला ऊत फार येतो आणि तो का आणला गेला ह्याच्यासाठीचे काही फोटोज मी तुम्हाला दाखवे. 1 वर्ष आधी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे. आता आपण जाऊयात
हा कालचा तुमचा प्रेसमधला फोटो आहे. ही ती आरोपी, ही ती महिला, हा तिचा भाऊ. हा व्यक्ती कोण आहे? तुम्ही सगळे तिथे हजर होतात किंवा जिथे पोलीस यंत्रणेतले सगळे लोक हजर होते ना, तिथल्या सगळ्यांनी तक्रार करताना ह्या व्यक्तीला बोलताना ऐकलंय. ह्या महिला कमी बोलत होती आणि हा जास्त बोलत होता. रोहिणी खडसेंनी हे केलं, रोहिणी खडसेंनी ते केलं, रोहिणी खडसेंना आरोपी करा, रोहिणी खडसेंना हे करा. मी हे फक्त बोलायला नाही, एसपींपासून सगळे साक्षीदार आहेत ह्या व्यक्तीच्या बोलण्याला. तुम्ही एसपींना जाऊन या बाबतीमध्ये विचारू शकतात. त्याच्यामुळे हा व्यक्ती कोण? आता आपण ह्या व्यक्तीकडे जाऊया. ह्या व्यक्तीकडे ह्या एकट्यामध्ये कुठेतरी चर्चा करताना दिसत आहेत. हा कोण आहेत? दोघं दिसत आहे तुम्हाला? एकटी चर्चा होते, एकट्यात कोपऱ्यात कुठेतरी जाऊन किंवा एका खोलीमध्ये कुठेतरी चर्चा होते या व्यक्तीबरोबर. हा कालचाच फोटो आहे. ठीक आहे, आता आपण बघूया हा व्यक्ती कोण आहे. हा व्यक्ती आहे, हा रुपाली चाकणकर त्यांच्या ह्या व्यक्तीच्या घरी गेल्याचा हा फोटो आहे. त्या व्यक्तीच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचा गमछा घातलेला आहे आणि या व्यक्तीच्या घरी गेलेल्या आहेत ह्या भेटायला. आत्ता मला सांगा, जिथे कोपऱ्यात जाऊन तुम्ही चर्चा करताय हा तुमचाच पदाधिकारी आहे. ह्याच पदाधिकाऱ्याचा जास्त आक्रोश आणि आकाड तांडवपणा काल होता रोहिणी खडसेंचं नाव घेण्यामध्ये. हे का होतं आणि यांचे बोलवते धणी कोण? 1 वर्ष आधी तुमच्याकडे तक्रार केल्यानंतर 1 वर्षानंतर तुम्हाला हीच केस काढावी आणि त्याच महिलेला का बोलवलं जावं किंवा तिने का बोलावं हे तुम्ही इथे येऊन तिला बोलायला भाग पडताय. मला सांगा, ती एक पीडित महिला आहे, तिला मदत झाली पाहिजे, हे महिला आयोगाचं काम आहे. हे असताना तुम्ही तिचा राजकीय वापर करतायत, राजकीय फायद्यासाठी, कुणाची तरी बदनामी करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या वापर करतायत. मग मी जे म्हटली ते वाईट कुठे आहे? मी जे गेले अनेक दिवस झाले बोलते की महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या राजकारणाच्या प्रेरित आहेत. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना त्या राजकारण करतात आणि राजकीय दृष्ट्या निर्णय घेतात. म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या लोकांना पाठीशी घालायचं आणि विरोधी पक्षातल्या लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल ह्यासाठीच्या ह्या केल्या गेलेल्या गोष्टी आहेत. तुम्हीच हे सगळं उभं केलंय. हे म्हणतो ना आपण, एक कॉन्स्पिरसी आहे मोठी. ही गोष्ट जर 1 वर्ष आधी ती महिला तक्रार दाखल करते, सगळं होते, NC तुम्ही बघतायत, NCR बघतायत, FIR बघतायत, सगळ्या गोष्टींमध्ये रोहिणी खडसेंचा कुठेही उल्लेख नाही नसताना त्या महिलेला काल जबरदस्तीने का बोलायला भाग पडलं? त्या महिलेला मदत करणं सोडून तुम्ही तिच्याकडनं राजकीयदृष्ट्या तिचा वापर केला. म्हणून मी जे सरकारला मागणी करते की रुपाली चाकणकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्या पदावर बसण्याच्या लायक नाही. त्यांना विरोधी पक्षातल्या लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल एवढंच त्यांच्या मनामध्ये असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.